कोंडा जो असतो त्याच्यामध्ये धावन ही चिकित्सा फार महत्वाची असते। वेगवेगळ्या पद्धतीची जी केशधावन चांगल्या पद्धतीने करणारी केश गुणधर्माची ज्या वनस्पती असतात त्यांचे काढे करून त्यांनी केस धुतले जातात। शिकेकाईनी त्रिफळ्याच्या काढ्याने केस धुणं हा एक नियमित असणारा उपचार आपल्या सगळ्यांना माहिती आहे। त्याचप्रमाणे वेगवेगळे ही त्वचा शुद्ध करणारी तिथलं इन्फेक्शन कमी करणारे जे लेप असतात, हेअर पॅक असतात, ते सुद्धा यामध्ये कोंड्यामध्ये वापरले जातात। त्याचप्रमाणे धारा ही ट्रीटमेंट वेगवेगळ्या पद्धतीच्या औषधांचे काढे असतील किंवा वेगवेगळी सिद्ध केलेली तेल असतील त्याची धार सोडणे हा एक केरळियन धारा प्रकार जो आहे हा सुद्धा जेव्हा तीव्र स्वरूपाचा कोंडा असतो तेव्हा केले जाणारे उपचार पैकी तो एक महत्वाचा उपचार आहे। तैल अभ्यंग ही सुद्धा गोष्ट अत्यंत महत्वाची आहे। विशेषतः या निमित्ताने मी तरुण पिढीला सांगू इच्छितो की कोंडा असला म्हणजे तेल लावायचं नाही किंवा तेल लावल्याने कोंडा जास्त होतो हा एक आपला समज आहे, परंतु स्काल्पचं ड्रायनेस हे त्याच्यामधलं महत्वाचं कारण आहे। आपल्या स्काल्पची नरिशमेंट जर व्यवस्थित नाही झाली तर त्यामुळे कोंडा हा जास्त प्रमाणात निर्माण होतो। त्यामुळे कुठलंही ओव्हर द काउंटर किंवा जाहिरातीतलं तेल न वापरता योग्य सल्ल्याने आपल्या प्रकृतीनुरूप आपण जर तेल निवडलं आणि त्याने शिरोभ्यंग जर केलं तर कोंडा हा नक्की नियंत्रणात राहतो आणि तो पूर्ण जाऊ पण शकतो।